यवतमाळला एका दिवसात काय खायचं हे सांगणारे एका मिनिटात. सगळ्यात आधी जा गरमागरम माल्टोवा प्यायला जय माता दी माल्टोवा मध्ये. 1-1.5 वर्ष आम्ही असं फ्री मध्ये पाजत गेलो लोकांना, पब्लिसिटी केली. माल्टोवा म्हणजे बोनविटा किंवा बूस्ट सारखाच प्रकार. मस्त आहे भाऊ. चहापेक्षा माल्टोवा प्रेफर करू शकता, आपल्याला एवढं आवडलेलं आहे. यानंतर समोरच यवतमाळचं फेमस 70 वर्ष जुन्या अलका उपहारगृहात नक्की जा. तिकडे मिरची भजी आणि आलू वडा खायला गेलंच पाहिजे. मिरची भजी सर्वच इतकी छान केली होती. भजी, त्यावर चटणी, अगदी थोडंसं दही आणि कांद्याची पात. दिसायला टेम्पटिंग आणि चवीला पण तितकंच छान. आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी आहे. मिरची पण खूप जास्त तिखट नाहीये. त्यानंतर जवळच नागपूरवाला हॉटेलमध्ये जा. 100 वर्षांपेक्षा जुनं हॉटेल आहे. इथे मूग वडा खा. इथला चहा सुद्धा सुरेख होता. आणि शेवटी यवतमाळचा असाच ऐतिहासिक आणि फेमस स्पॉट त्याआधी पटकन फॉलो करून टाका. तर शेवटी बुड्ढीचा चिवडा खायला जा. भाजका पोह्यांचा चिवडा आहे, पण त्यांचा वेगळा मसाला आहे याच्यासाठी, असं लगेच कळत आहे. कारण जनरली लग्नामध्ये जो मिळतो भाजका पोह्यांचा, लालपूड वापरतात त्याच्यामध्ये. 1936 पासून एक आजीबाई हा चिवडा विकायच्या. म्हणजे आजीबाई विकायच्या आमच्या. तर मग आजीबाई म्हणजे म्हातारी बुड्ढी, मग ते लोकांनीच बुड्ढीचा चिवडा. आता एका दिवसात यवतमाळला एवढंच खाऊ शकलो. अजून कुठले स्पॉट राहिले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.